विद्यार्थी तिथं राष्ट्रगीत म्हणतायत ना की देशाच्या विरोधी अशा कोणत्याही स्वरूपाचे नारे. बघा इकडे चाललेलं राष्ट्रगीत आणि जंतर मंतरवर संसद उखाड देंगे असं म्हणणारी ती दृश्य. संसद भवन उखाड़ दिया जाएगा, संसद भवन उखाड़ दिया जाएगा, उखाड़ दिया जाएगा, सब कर दिया जाएगा, नेपाल आ जाएगा, नेपाल नेपाल नेपाल. हा फरक आहे प्रेक्षको. जंतर मंतरचा मसाला इथं नाही, इथं गाजवायला अल्गोरिथम नाही, इथं आलेले युट्यूबर्स नाहीत आणि ट्विट करणारी एक फौज याकरता नाही. हे सगळं 12 वर्ष सहन करणारी ही तरुणाई अजूनही किती संयमानं वागतेय, संस्कारांनी वागते. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. झारखंड भारतातलं एक तसं पाहिलं तर अत्यंत छोटं असं राज्य, पण खनिज दृष्ट्या अत्यंत संपन्न. पण तिकडे उद्योगधंदे, रोजगार, व्यवसाय यांच्या नावाने प्रश्नचिन्हच. त्यामुळे जर काही आयुष्यात अभ्युदय करायचा असेल, करिअर करायचं असेल, जर काही संपन्न आयुष्याचं स्वप्न पाहायचं असेल तर एकच पर्याय आणि तो म्हणजे सरकारी नोकरी. आणि सरकारी नोकरी मिळवणार कशी, तर त्याकरता तिथल्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या सरकारच्या परीक्षा म्हणजेच झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पास व्हायच्या. तिथंच तर खरी मेख आहे. तिथंच मोठा घोटाळा झाला आणि तो घोटाळा नुसता पेपर लीक म्हणजे पेपर फुटीचा नव्हता, तर ज्या अँसर शीट आहेत त्याचाही घोटाळा झाला. एवढंच नाही तर ज्यांना कट ऑफच्या खाली मार्क होते त्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि जे कट ऑफच्या वरती होते त्यांना नोकऱ्या मात्र कॉल लेटर आलेली नाहीत. अर्थातच हे एखाद वर्ष नाही तर तब्बल 10-12 वर्ष होतंय आणि प्रत्येक परीक्षेच्या बाबतीत होतंय. म्हणून तिथली तरुणाई संतप्त झाली, रस्त्यावर आली. त्यात जंतर मंतरवरच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद आणि त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्याला मिळालेलं सरकारचं अटेन्शन लक्षात घेता ही तरुणाई सुद्धा रस्त्यावर आली, एकत्र आली आणि त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. आता झारखंड मधली तरुणाई बोलतीये आणि ती ही सगळी व्यवस्था सरकारनं बदलावी, सरकारनं मुळात हा भ्रष्टाचार होतोय हे स्वीकारावं आणि हे सुधारावं अशी मागणी करते. त्याला बॅकग्राऊंड आहे ती कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरच्या आंदोलनाची. बहुतांशीरित्या झारखंडमध्ये तशाच स्वरूपाची मागणी आहे. आज रांचीच्या रस्त्यावर हे आंदोलन तुम्हाला दिसतंय, पण याचा केंद्रबिंदू कुठला असेल तर जयपाल सिंग मुंडा हे तिथलं स्टेडियम. आज रांचीचं जयपाल सिंग मुंडा स्टेडियम हे झारखंडचं जंतर मंतर बनलंय. हे विधान खरंही आहे आणि खोटंही आहे. खोटं अशा करता की या आंदोलनाला आता तब्बल 12वा दिवस आहे आजचा आणि याचा जो नेता आहे देवेंद्र सिंग महातो त्याच्या उपोषणाला आजचा 5वा दिवस आहे. पण माध्यमांचं अजून तरी त्यांच्याकडे काही लक्ष गेलेलं दिसलं नाही. काल मला काही नॅशनल न्यूज चॅनलवर या संदर्भात डिबेट दिसल्या, मोठ्या मोठ्या बातम्या दिसल्या, कार्यक्रम दिसले, पण अजून या सगळ्या आंदोलनाला म्हणावी तशी प्रतिष्ठा, प्रसिद्धी अशी मिळालेली दिसत नाही. या जंतर मंतरच्या आंदोलनाला समर्थन करणारे जे राजकीय पक्ष होते म्हणजे काँग्रेस किंवा समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष किंवा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांचं समर्थन याला लाभलंय असं मला दिसत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जंतर मंतरच्या आंदोलनात काय नव्हतं तर यात होती अत्यंत अभद्र आणि बिभत्स अशा स्वरूपाची निरक्कल टीका. बघा ती दृश्य आठवत आहेत ना. भगवान राम मंदिर और व्हाटएवर द फक, इसमें न्यायेन राज्यम नयनेन भक्तम लवळेन भुज्य. आणि हीच दृश्य आता तशाच प्रकारच्या मागण्यांची, तशाच प्रकारच्या आंदोलनातली रांची मधली दृश्य बघा.
दोन्ही दृश्यांमधला फरक तुम्हाला कळला असेल. इकडे इस्लाम प्रचाराची अल्लाह तेरा नाम रहेगा अशा स्वरूपाच्या घोषणा स्टेजवरून होत होत्या. बघा, बस नाम रहेगा अल्लाह का. आणि इकडे मात्र देशविरोधातली एकही गोष्ट इथे चालवू दिली जाणार नाही अशा प्रकारची स्पष्ट ताकीद आणि फक्त राष्ट्रप्रेमानं भरलेली गाणी एवढंच तुम्हाला ऐकू येतंय. और यहाँ पे मैं आवेदन करना चाहूंगा सभी स्टूडेंट से कि कोई भी ऐसे लोगों का यहाँ पे साथ नहीं देगा जो आजादी के नारे लगाएंगे, जो धार्मिक नारे लगाएंगे और जो राजनीतिक यहाँ पे बयानबाजी करेंगे. धन्यवाद. जंतर मंतरवर जो एक देशविरोधी अशा घोषणांचा मसाला माध्यमांना मिळत होता, तो मसाला इकडे काही नाही. यांच्या मागे सोशल मीडियाचे युट्यूब रील स्टार्स नाहीत, तर यांच्या मागे एक जेन्युइन अशा स्वरूपाची ज्यांना कळकळे हे खरंच बदलावं असं वाटतंय असे विद्यार्थी पोटाला चिमटा काढून इथे आंदोलन करताना दिसत आहेत. ये रांची के जयपाल सिंह मुंडा स्टेडियम में जो छात्र आंदोलन कर रहे हैं, वो देखिए सूखा चावल इनको रात में डिनर मिला और ये कैसे खा रहे हैं. आणि हो, आठवतोय का तो मुसलमान लखनौचा का उत्तर प्रदेशचा मोबाईल रिपेअर शॉप चालवतो म्हणे आणि दिवसाला 10,000 मुलांना जेवायला घालण्या इतका श्रीमंत होता. आठवत आहेत ना ती दृश्य? बघा, इथे अशा प्रकारचं कुठली खानावळ चाललेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जंतर मंतरवर अगदी पार परदेशातून झोमॅटो स्विगी यांना ऑर्डर देऊन देऊन ठूस ठूस के खाना भेजा जा रहा था. पण इकडे मात्र परदेशातून अशी कुठली मदत मिळत नाहीये. आठवत आहेत ना ती दृश्य? बॉलिवूडच्या स्टार्सची मांदियाळी, अभिजित टिपकेच्या आणि बोराच्या डोक्यावरनं हात फिरवणाऱ्या त्या चित्रपट अभिनेत्री, किंवा त्यांना मिठी मारणारे ते प्रकाश राज. इकडे मात्र त्यातलं एकही फिरकताना दिसत नाही. आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणारे अरविंद केजरीवाल सुद्धा नाहीत. आणि या आंदोलनाचीच एक बाजू म्हणून संसदेवर थेट पंतप्रधानांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणारे राहुल गांधी इकडे दिसत नाहीत. छात्रों की गूंज हा कार्यक्रम त्यांना प्रयागराज मध्ये आता करायचा आहे, कारण प्रयागराज येतं उत्तर प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात पुढल्या वर्षी निवडणुका आहेत. त्यामुळे अर्थातच तो कार्यक्रम महत्वाचा, पण रांचीला जायला कोणा काँग्रेस नेत्याला वेळ नाही. हे तुम्हाला एकतर्फी वाटेल, पण जे मुद्दे मांडतोय ते खोटं आहे असं कोणी म्हणू शकणार नाही. काही जणांना हे आंदोलन भारतीय जनता पक्षाने स्पॉन्सर्ड केलं असं वाटेल, काँग्रेसच्या नेत्यांनी तर थेट आरोपच केलेला आहे. पण एक लक्षात घ्या, विद्यार्थ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या चुकीच्या आहेत का? अभय तिवारी ही व्यक्ती ज्याच्यावर ह्या परीक्षांच्या संदर्भातली एक महत्वाची जबाबदारी आहे, ही व्यक्ती तब्बल 13 परीक्षा, सरकारी परीक्षा 13 प्रकारच्या परीक्षा बसते आणि टॉप येते. ती या भ्रष्टाचाराच्या मुळाशी आहे, त्यांना अटक झालेली आहे. मग त्या मास्टरमाइंडने आतापर्यंत काय काय घोटाळे इतक्या वर्षात केले त्याची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, कारवाई व्हावी, ही मागणी चुकीची आहे मला सांगा. आणि ती सुद्धा अशा राज्यात की ज्या राज्यात रोजगार व्यवसायाच्या संधी अत्यंत मर्यादित आहेत आणि सरकारी नोकरी हा अभ्युदयाचा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. अशा ठिकाणी जेव्हा संधी नाकारली जाते त्या विद्यार्थ्यांचा रोष किती पराकोटीला जायला हवा. पण विद्यार्थ्यांनी हे आंदोलन कोणत्याही देशविघातक शक्तीच्या हाती जाऊ दिलेलं नाही. त्याहीपेक्षा देशविरोधी अशा प्रकारच्या कुठल्याही घोषणा इथे दिल्या जात नाहीत की ज्या जंतर मंतरवर दिल्या जात होत्या. आणि सर्वात महत्वाचं, इथे मेणबत्त्यांचे शांत मोर्चे निघतायत, मोबाईलच्या टॉर्चचे मोर्चे निघतायत, ना की पोलिसांवर अटॅक करणारी हिंसक अशा स्वरूपाची ही सगळी कारवाई. बघा ही दोन्ही दृश्य एकाच फ्रेम मध्ये, मग तुम्हाला दिसेल की दोन्ही आंदोलनामध्ये फरक काय होता. इकडे ॲम्ब्युलन्सवर पण दगडफेक झाली आणि तिकडे पावसापासून आपल्या विद्यार्थ्यांचा बचाव करण्याकरता पोलीस मांडव टाकायला परमिशन देत नाही, राज्य शासन दखल घेत नाही म्हणून टार्पोलिन विकत आणलं आणि चारी बाजूनी ताणून ते आपल्या हातात धरून विद्यार्थी उभे राहिले पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी.
कुठलं चित्र तुम्हाला जास्त खरं आणि सत्य वाटतं आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांशी प्रामाणिक असणारं वाटतं? मग एका प्रदेशातल्या विद्यार्थ्यांची मागणी अधिक योग्य आणि दुसऱ्या प्रदेशातल्या विद्यार्थ्यांची मागणी ही कमस्सल, हे असं कसं होऊ शकतं? बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासमोर सर्व समान नाही आहेत का? का काही सम आर मोर इक्वल? हाच तर खरा सवाल याच्यातून निर्माण होतोय. हे आंदोलन जेव्हा सुरू झालं त्यावेळेला त्याची काहीच दखल घेतली नाही, तरी त्या विद्यार्थ्यांनी आपली हिंमत सोडली नाही. सोनम वांगचुक हे जसे उपोषणाला बसले तसा देवेंद्र सिंग महातो तिकडे उपोषणाला बसलेले आहेत आणि ते उपोषण अंतापर्यंत नेण्याच्या गोष्टी आता करतायत आणि गोष्टी याच्यानंतर खूप भीषण पातळीवर जातील अशा प्रकारची गोष्ट तिकडे झालेली आहे. विद्यार्थी तिथं राष्ट्रगीत म्हणतायत, ना की देशाच्या विरोधी अशा कोणत्याही स्वरूपाचे नारे. बघा इकडे चाललेलं राष्ट्रगीत आणि जंतर मंतरवर संसद उखाड देंगे असं म्हणणारी ती दृश्य. संसद भवन उखाड़ दिया जाएगा, संसद भवन उखाड़ दिया जाएगा, उखाड़ दिया जाएगा, नेपाल उखाड़ जाएगा, नेपाल नेपाल नेपाल. हा फरक आहे, हा फरक आहे प्रेक्षको. जंतर मंतरचा मसाला इथं नाही, इथं गाजवायला अल्गोरिथम नाही, इथं आलेले युट्यूबर्स नाहीत आणि ट्विट करणारी एक फौज याकरता नाही. हे सगळं 12 वर्ष सहन करणारी ही तरुणाई अजूनही किती संयमानं वागतेय, संस्कारांनी वागतेय. केंद्र में जो नीट पेपर लीक हुआ वहाँ छात्र जंतर मंतर में प्रदर्शन किए, प्रोटेस्ट किए, सरकार से अकाउंटेबिलिटी मांगे. उन्हें अकाउंटेबिलिटी मिली. धर्मेंद्र प्रधान ने रेजिग्नेशन दिया. झारखंड में तो शिक्षा मंत्री भी नहीं है. झारखंड की शिक्षा व्यवस्था को भी सुधार होना चाहिए. यहाँ भी सरकार को अकाउंटेबिलिटी देनी चाहिए कि लगातार झारखंड के छात्र के भविष्य के साथ खिलवाड़ हो रहा है. यहाँ जो छात्र है उनकी उम्र खत्म होने जा रही है. एग्जाम होने का जितना उम्र रहता है वो खत्म होता जा रहा है, लेकिन उन्हें नौकरी नहीं मिल. तिथला बेछूटपणा, बेतालपणा इकडे तुम्हाला दिसणार नाही. पण म्हणून या आंदोलनाची दखलच घ्यायची नाही. एके ठिकाणी आंदोलन झालं की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायचा आणि दुसरीकडे आंदोलन झालं तर मात्र सरकारने दखल घ्यायची नाही. तरी देखील त्या सरकारवर टीका करायला कोणी पुढे येत नाही. प्रेक्षको, आता पाणी डोक्यावरनं गेलंय. तपास पूर्ण होत नाही आणि सीआयडीच्या कामाचा दर्जा काय आहे याविषयीच्या सुरस कहाण्या आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या आहेत. म्हणूनच या सगळ्या गैरप्रकाराची चौकशी सीबीआयनं करावी अशी मागणी होतीये. प्रेक्षको, विचार करा, अशा प्रकारे आंदोलनांना राजकीय रंग देणं कितपत योग्य आहे? अजूनही या मुलांचा धीर सुटलेला नाही आणि त्यांनी त्या आंदोलनाची लगाम घट्टपणे राष्ट्रप्रेमाची किनार देत आपल्या हातात ठेवलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या राष्ट्रविघातक शक्तींना तिकडे प्रवेश नाही आणि अभद्रता आणि बिभत्सता कोसो दूर ठेवलेली आहे. ही आंदोलनं, ही तरुणाई आणि यांचा सळसळता उत्साह एकीकडे आणि दुसरीकडे ती दृश्य आत्ता भारतात, हे दोन्ही तुमच्या समोर येत आहेत. मी यावर काही टिप्पणी करण्याआधी एक लक्षात घ्या, आझादीचे नारे इकडे नाहीत आणि देशविरोधी घोषणा सुद्धा नाहीत. इथं अन्याय दूर करून न्याय मिळावा, सरकारने सुधारणा करावी अशी मागणी होती आहे. परंतु सरकार मात्र काही हालायला तयार नाही. तरी देखील ते सरकार असंवेदनशील आहे असं लिहिलेला अग्रलेख काही माझ्या पाहण्यात आलेला नाही. हाच तर तो माध्यमांचा दुटप्पीपणा आणि राजकीय पक्षांची ही हातचलाखी. हे सगळं मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. प्रेक्षको, माझ्या या मताशी आपण सहमत प्रत्येक मताशी व्हाल असा माझा आग्रह नाही, पण जरूर तुमची मतं व्यक्त करा. तुम्हाला जे काही वाटत असेल ते खाली कॉमेंटमध्ये लिहा, पण कुठल्याही प्रकारची असभ्य भाषा मात्र जरूर टाळा. माझा नाही, किमान त्या विद्यार्थ्यांचा तरी अपमान करू नका, जे आज त्या स्टेडियम मध्ये या देशाचं प्रेम कायम ठेवून हा देश सुधारणा करता गेले 11-12 दिवस पोटावर चिमटा काढून लढतायत. तुर्तास इथंच थांबतो. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा, प्रेरित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.